नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये दहीहंडी ही सजवण्याचा कार्यक्रम चालू असतो। मटकी सजवली जाते आणि ती वर बांधत असतात। तेवढ्यात अस्मिता तो व्हिडिओ शूट करत असते आणि ती खाली पडते। तर सर्वजण अस्मिताला हसू लागतात। अस्मिता चिडते आणि इथे मी पडले, मला लागले आणि माझ्यावरच का हसतात। तर लगेच अश्विन म्हणत असतो की अगं अस्मिता, तू तर मोबाईलमध्ये लक्ष असल्यानंतर खाली पडते, तुझे लक्ष कुठे असते। प्रताप म्हणतो की अगं अस्मिता, तुझे जर झाले असेल तर तू जा कल्पनाला मदत कर। सायली म्हणत असते की अहो त्यांच्या पायाला लागले आणि तुम्ही त्यांची गंमत का करतात। अर्जुन सुद्धा अस्मितेला चिडून म्हणतो की अगं अस्मिता, तू तर तो मोबाईल खाली पडलेला शूट झाला असेल, बघून दे मला तो व्हिडिओ। म्हणून अस्मिता आणखीनच चिडते आणि आतमध्ये निघून जाते। त्यानंतर इकडे रविराज हा प्रतिमाला शोधण्यासाठी सकाळीच घाईने निघलेला असतो। प्रिया विचारते की बाबा, तुम्ही इतक्या सकाळी कोठे चाललात। तर रविराज म्हणत असतो की एका महत्त्वाच्या कामासाठी आता प्रतिमाचा शोध लागला, मग आपण तिचा शोध घ्यायला नको का। आणि आता एक महत्त्वाचा क्ल्यूसुद्धा आपल्या हाती लागला, सुमनला सुद्धा प्रतिमा दिसली, म्हणजे नक्की प्रतिमा येथेच कुठेतरी असणार आणि तिचा शोध घेणे खूप गरजेचे आहे। म्हणून तिला शोधण्यासाठी मी जातो आणि आजच्या दिवशी पुढच्या वर्षी प्रतिमा ही आपल्या घरात असायलाच हवी। तर प्रिया म्हणते की हो बाबा नक्की। म्हणून प्रिया ही नाटक करते। तर रविराज तिथून निघून जातो। प्रिया खुश होते आणि मनाशी म्हणते की बरं झाले, आता हा रविराज तरी बाहेर निघून गेला, म्हणजे आपल्याला आता अस्मिताच्या घरी दहीहंडीच्या कार्यक्रमाला जाता येईल। म्हणून ती घाईने लगेच अस्मिताला फोन करते। त्यानंतर इकडे अर्जुन म्हणत असतो की इतक्यावर दहीहंडी नको बांधायला आणि सर्वजण म्हणत असतात की हो आहे ना, आपण एकावर एक असे मुलं चढू आणि दहीहंडी किती वर गेली तरी काही नाही। तर सायलीला आपले लहानपणचे अर्जुन बरोबरचे या घरात दहीहंडीचे घालवलेले क्षण आणि तो आवाज तिच्या कानावर घुमत असतो, म्हणजे सायलीला मागच्या काही आठवणी ह्या तिच्या मनात जाग्या होतात। त्यानंतर प्रिया ही अर्जुन जवळ येते आणि अर्जुनला लगेच मिठी मारते। अर्जुन म्हणतो की बाजूला हो आणि पूर्णाई आजी आणि आई तुझी वाट बघतात, तू जा आतमध्ये। प्रिया म्हणते की अर्जुन, लहानपणचे मला दहीहंडीच्या कार्यक्रमाचे सर्व क्षण आठवतात, किती आपण एकमेकांबरोबर गंमत करायचो। तर लगेच अर्जुन म्हणत असतो की मग तू आतमध्ये जा आणि पूर्णाई आजीबरोबर त्या आठवणी तू काढत राहा। अश्विन आणि चैतन्यला खूप हसू येते। प्रिया म्हणते की अरे अर्जुन, लहानपणी तू किती दहीहंडी फोडताना माझ्या मागे मागे फिरायचा। तर अर्जुन म्हणतो की अगं, मी लहानपणी स्टुपिड होतो, पण आता मोठा झाल्यानंतर थोडासा शहाणा झालो। म्हणून तो प्रियाला पुन्हा आतमध्ये जाण्यासाठी सांगतो। तेवढ्यात अस्मिता धावतच येते आणि प्रियाला घट्टमिठी मारत म्हणते की प्रिया, खरंच तू किती सुंदर दिसतेस ग, हो की नाही अर्जुन। अर्जुन म्हणतो की अस्मिता ताई, एक काम कर, दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टरांकडे तुझे डोळे जरा चेक करून ये। तर चैतन्य आणि अश्विन हे गालातल्या गालात आणखीनच हसू लागतात। तर अर्जुन अस्मिता आणि प्रियाची चांगली जिरवतो। अर्जुन आणि बाकी सर्वजण बाजूला जातात। तर अस्मिता म्हणते की बरं झालं प्रिया, तू येथे आलीस, मंगळागौरीचा राहिलेला वचका आपण काढून घेऊ। प्रिया म्हणते त्यासाठीच तर येथे आले, आणि कुठे आहे ती सायली। म्हणून अस्मिता आणि प्रिया हे किचनमध्ये येतात। तर कल्पनाही सायलीबरोबर गप्पा करत असते की आता गोविंद पथक येतच असेल, तू सर्व तयारी करून ठेव आणि साडी बदलून घे। कल्पना बाहेर जाते। तर सायली ही खूप खुश असते। तेवढ्यात प्रिया आणि अस्मिता हे एकमेकींबरोबर प्लॅन करून त्या सायलीकडे येतात। तर सायली ही लोणच्याची बरणी काढण्यासाठी स्टूल घेते। तर प्रिया म्हणते की अगं सायली, तू उगाच पडशील, मी काढून देते ना तुला बरणी। आणि प्रिया ही सायलीचं ऐकत नाही आणि ती बरणी काढण्यासाठी ती वर चढते आणि मुद्दाम बरणीचं झाकण सैल करते आणि ते सर्व बरणी उघडून सायलीच्या साडीवर ते सर्व तेल सांडते। तर सायली लगेच प्रियाला म्हणते की तू झाकण सैल ठेवले असेल आणि म्हणूनच सर्व तुझ्या अंगावर सांडले असेल, असे प्रियतेला बोलणार। म्हणून सायलीच अगोदर उत्तर देऊन ठेवते आणि अस्मिताला सुद्धा म्हणते की तुम्ही आता मला काय बोलणार ते। मम्मा, ह्या सायलीला एक सुद्धा गोष्ट चांगली जमत नाही, चांगली सुनी होऊ शकत नाही, हिनेच मुद्दाम ह्या बरणीचं झाकण सैल ठेवलं होतं। म्हणून अस्मिताची सुद्धा सायली चांगली जिरवते। सायली म्हणते की आता दोघी जणी बाहेर जा, मी येते साडी बदलून। तर अस्मिता आणि प्रिया ह्या बाहेर जायला लागतात आणि प्रिया म्हणते की सायली, बघितलंस ना, आपलेच बोलणे आपल्या तोंडावर मारले आणि कशी चुरू चुरू बोलते ती।
अस्मिता म्हणते की अर्जुन जास्त फूस करतो ना सायलीला, मग बघ आता तिची कशी जिरवतो. म्हणून अस्मिता प्रियाला हाताला धरून सायलीच्या रूममध्ये घेऊन येते आणि कपाटामधील सायलीच्या सर्व साड्या एका बॅगमध्ये ठेवते आणि ती बॅग लपून ठेवतात आणि एक ड्रेस बाजूला काढून ठेवतात. अस्मिता म्हणते की आता सायलीला हा ड्रेसच घालावे लागणार. तर प्रिया म्हणते की पूर्णाजी सायलीला ड्रेसमध्ये पाहून आणखीनच सायलीवर चिडणार, म्हणून ते बॅगसुद्धा साडीची त्या लपून ठेवतात. इकडे सायली पाण्याने त्या साडीवरचा डाग धुत असते, पण डाग काही जात नाही. तेव्हा बाहेर जाण्यासाठी उशीर होईल, पूर्णाची सुद्धा ही रागवेल, म्हणून सायली म्हणते की पटकन जाते आणि आता साडी बदलते. म्हणून सायली रूमकडे येत असते. तर प्रिया आणि अस्मिता सायलीला बघतात आणि पुन्हा ह्या लपून बसतात. सायली रूममध्ये येते आणि दरवाजा उघडते. तर प्रिया आणि अस्मिता गुपचूप मागून निघून जातात. सायली कपाट उघडते, मात्र तिथे एकही साडी नसते. सायली शोधत असते की माझ्या साड्या कुठे गेल्या असतील आणि तिथे फक्त तिला एक ड्रेस दिसतो. आणि जर आता मी हा ड्रेसमध्ये खाली जर गेले तर पूर्णाजी ह्या सणाच्या दिवशी ड्रेस घातला म्हणून रागावतील, मग आता काय करू, म्हणून सायली टेन्शनमध्ये येते. सायली ड्रेस घालवण्याचे ठरते आणि ड्रेस घालून बाहेर येते आणि मी ड्रेसमध्ये कुणाला दिसायला नको म्हणून मी येथेच थांबते. तर सायली बाजूलाच उभी असते. इकडे सर्वजण हे डान्स करत असतात गोविंदाच्या गाण्यावर. तर ते एक माणूस म्हणतो की म्युझिक बंद करा आणि सुभेदारांची ही हंडी आहे ती कोण फोडणार, म्हणून सर्वजण विचारात पडतात. अर्जुन आणि त्या मुलामध्ये पैन लागते की अगोदर हंडी कोण फोडणार. अर्जुन सुद्धा म्हणत असतो की आम्ही सुभेदार आहोत, आम्ही सुद्धा हरणारे नाहीत. अर्जुन म्हणतो की ही हंडी आज सुभेदारांचा मेंबरच फोडणार, म्हणून त्यांची पैंज लागते. प्रताप म्हणतो की अरे अर्जुन, पैंज देऊन बसला, तू नक्की जिंकणारच ना. तर पूर्णाई आजी खूप खुश होते आणि अर्जुन हो बोलतो. तर पैंज लागलेला तो गट म्हणजे गोविंदाचा वर चढतो. तर इकडे चैतन्य लगेच त्यांच्या अंगावर पाणी फेकतो, म्हणून तो गट पूर्ण खाली पडला जातो. तर लगेच सर्वजण अर्जुनला म्हणतात की अर्जुन, आपले कुटुंबाचे नाक कापू नको, सर्व तुझ्या हातामध्ये आहे. तर अर्जुन पूर्ण तयारीने दहीहंडी फोडण्यासाठी वर चढायला लागतो. अस्मिता आणि प्रिया मात्र खूप खुश होत असतात आणि आता सायली ड्रेस घालून येणार आणि पूर्णाई आजी तिच्यावर चिडणार. तर प्रिया म्हणते की अगं एक मिनिट, पण ती सायली आहे तरी कुठे. सायली अर्जुनसाठी दिव्याकडे प्रार्थना करते आणि त्याचवेळी सायलीला लहानपणचे बोलणे आठवते की मला तेथे दहीहंडी फोडायला जायचे, म्हणून सायली ही लगेच बाहेर येते आणि मोठ्या तडाख्यात ती आपली ओढणी कमरेला बांधते आणि अर्जुनसोबत ती दहीहंडी फोडण्यासाठी वर चढायला लागते. सर्वजण अवाक होऊन सायलीकडे बघत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायलीने एकमेकांच्या मिठीत येऊन ती दहीहंडी फोडलेली असते आणि ते जेव्हा दहीहंडी फोडल्यानंतर खाली पडतात तर एकमेकांच्या अंगावर पडलेले असतात. तर सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघत असतात आणि सायलीला पूर्ण तिचा भूतकाळ आठवू लागतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.